मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या निर्देशानुसार प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने सातारा यांच्या अध्यक्षतेखाली खंडाळा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले। सदर शिबिरास वीर, निरा, देवघर, मऊ, हातेघर, धोम, बलकवडी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडवण्यात आल्या। त्याचप्रमाणे अर्ज स्वीकृत करण्यात आले। महसूल खंडाळा विभागाने सदर शिबिराचे नियोजन केले होते। वायू उपविभागाचे प्रांताधिकारी योगेश खैरमाडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोज गोरड, फलटण प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, सातारा प्रांताधिकारी आशिष बारकुल यांच्या मार्गदर्शनाखाली वायू उपविभागातील, फलटण उपविभागातील व सातारा उपविभागातील महसूल कर्मचारी व अधिकारी यांनी कामकाजात सहभाग घेतला होता। खंडाळा तहसील अजित पाटील यांनी या शिबिराचे उत्कृष्ट नियोजन केले। आज माननीय मकरंद पाटील व मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या नियोजनात आज प्रकल्पग्रस्तांची मीटिंग आज खंडाळा तालुक्यामध्ये घेण्यात आली। त्या संदर्भात मऊ हातेघर धरणाचे काही जे प्रश्न होते, गावठाणाचे असतील, 18 नागरिक सुविधा असतील, या प्रश्नांबाबत आम्ही माननीय अप्पर जिल्हाधिकारी व DRO साहेब यांना मांडण्यात आले। तर त्यांनी आमचे प्रश्न, आमचे विषय चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत। तसेच आमचे कार्यकारी अभियंता यांनाही आमच्या गावठाणातील ज्या नागरिक सुविधा आहेत त्या संदर्भात सुद्धा चर्चा केली व उदरनिर्वाह भत्ता मिळावा याबाबत या गोष्टीची चर्चा केली। सदर्भ आम्ही या गोष्टीमध्ये मागणी केलेली आहे, तरी ते आम्हाला लवकरात लवकर मिळावे व पुनर्वसनाचे प्रश्न सुटतील अशी आम्ही आशा बाळगतो व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेल ही आम्ही अपेक्षा ठेवून धरणग्रस्तांना न्याय मिळेल हे विचार आपल्यासमोर मांडत आहे। आज दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी सातारा जिल्ह्यातील 4 मुख्यतः प्रकल्प नीरा, देवघर, धोम, बलकवडी, वीर आणि मऊ हातेघर यांच्यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन माननीय मंत्री महोदय श्री मकरंद पाटील, मंत्री मदत व पुनर्वसन यांच्या निर्देशावरून करण्यात आले। यामध्ये प्रत्येक प्रकल्पाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली। प्रत्येक प्रकल्पाच्या अनुषंगाने टेबल लिहाय नियोजन केलेले होते आणि प्रत्येक टेबलवर विषयवार नियोजन होते। त्यानुसार आज जे काही अर्ज प्राप्त होतील त्या सर्व अर्जांवर विहित कालावधीत सर्व कार्यपद्धती करून यावर निर्णय घेण्यात येईल। त्याचे वर्गीकरणसुद्धा केले जाईल, जसे की जे प्रकरणं कमी कालावधीचे होण्यासारखे आहे त्या सर्वांचा त्या कालावधीमध्ये निर्णय घेण्यात येईल आणि ज्या प्रकरणासाठी अधिकचा कालावधी लागतो त्यासाठी सुद्धा योग्य ते नियोजन करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल। आणि आज सर्व प्रकल्पग्रस्तांचे तोंडी प्रश्नसुद्धा ऐकलेले आहेत, ते सुद्धा नोंदवलेले आहेत। त्याच्यावर पण योग्य तो निर्णय आम्ही निश्चितच घेऊ। धन्यवाद।